श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन समितीच्या वतीनं या ठिकाणी आज या जाऊ ग्रंथाच्या गावा या सदरामध्ये आपण आज दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी भेटतो आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या विचाराची वाटचाल आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी, हा ग्रंथाचा विचार, हा सर्वज्ञांचा विचार, हा ज्ञान परंपरेचा विचार, हा लोकोत्तर माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचावा, या माध्यमातून आपण या सेवेला सुरुवात केलेली आहे। खरं म्हणजे मागच्या वेळेला अनेक लोकांनी आमच्याकडे विनंती केली की हा खूप कमी लोकांपर्यंत हे माध्यम पोहोचतं आहे, युट्यूबच्या माध्यमातून आणि व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून सर्वांना पाहता येईल का, असं काही करता येईल का, या विनंतीचा विचार अनेकांनी आमच्या सहकार्यांनी केला। आणि मग त्यानंतर आजचा हा जो एपिसोड आहे, हा आजचा संपूर्ण विषय विवेचन आपणा सर्वांना या ठिकाणी या युट्यूबच्या माध्यमातून 4 दिवसांमध्येच आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। आज या ठिकाणी या दुसऱ्या सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत। हा सर्वज्ञांचा जो विचार आहे, जाऊ ग्रंथाच्या गावा, या विचारातून आपण या ठिकाणी आता सुरुवात करतो आहोत। निराकारम नित्यमुक्तम पूर्णानंदम निर्विकारम कैवल्यम अव्यक्तम अमूर्तम अनंतम निरामयम निरंजनम निरापेक्षम निरावलंबम निशून्यम बुद्धानंदम सर्वेश्वरम करुणाकरम निशून्यम बुद्धानंदम सर्वेश्वरम करुणाकरम। ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या जीवोद्धाराच्या या वाटचालीमध्ये मी आपणा सर्वांच्या वतीने अधिष्ठानाला अभिवादन करतो, ज्यांच्या माध्यमातून ही ज्ञानगंगा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। ते गगनाला गवसणी घालणारे आचार्य परशुराम व्यासांच्या या ज्ञान परंपरेला अभिवादन करतो। या आजच्या या सत्राच्या माध्यमातून ज्यांचं शुभचिंतन आणि प्रेरणा आमच्या पाठीशी आहे, ते गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री बाबा आणि जे सर्व गुरुतुल्य आणि मातृतुल्य अधिकरण आणि सर्व आदरणीय वासनिक आणि नामधारी बंधू भगिनींनो, मागच्या वर्षी मागच्या सत्रामध्ये या ठिकाणी या म्हणजे वाङ्मयाचा विचार या दृष्टिकोनातून आपण विचार केला, त्याचे प्रयोजन काय, त्याच्या प्रेरणा काय, त्याचा प्रवाह कसा आहे, याच्याबद्दल चिंतन केलं। आणि आज आपण ज्या विषयाकडे वळतो आहोत, हा विषय आहे म्हणजे लीळा चरित्र एक अनर्घ रत्नसागर। खरं तर लीळा चरित्र हा ग्रंथ नेमका काय आहे, त्याचा विचार कसा आहे, त्याची निर्मिती कशी झाली, त्याच्यामध्ये या सर्वांगीण दृष्टिकोनातून लीळा चरित्राचं महत्व काय आहे, या सर्व दृष्टीनं आपण आज थोडंसं चिंतन करणार आहोत। कारण या लीळा चरित्राचा विचार करत असताना मानव संप्रदायाचा आत्मा जर काय असेल तर तो हा लीळा चरित्र हा ग्रंथ आहे। ज्याप्रमाणे मनुष्य देह असतं, या मनुष्य देहामध्ये इतर सर्व अवयव असतात, इंद्रिय असतात, पण या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं जर कार्य कुठलं असेल, कुठल्या अवयवाचं असेल, ते आपल्या हृदयाचं असतं। आणि म्हणून लीळा चरित्र हा या मानव संप्रदायाचा आत्मा आहे, ते आपलं हृदय आहे। बुद्धी काम करते, नाही असं नाही, पण या बुद्धीच्या म्हणजे या बुद्धीला सुद्धा गतिमान करण्याची ताकद जर जी काही असेल, त्या म्हणजे ऊर्जा पुरवण्याचं काम याच्या या अंतःकरणाकडे असतं। बुद्धिस्थानी जर आपला सूत्रपाठ ग्रंथ असेल तर आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी म्हणजे हा लीळा चरित्र ग्रंथ आहे। हा लीळा चरित्र ग्रंथ म्हणजे एक अनर्घ रत्नाचा सागर आहे। आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे ईश्वरीय तत्वज्ञान या लोकांपर्यंत आणत असताना लोकभाषेचा वापर केला, समाज भाषेचा वापर केला, जनभाषेचा वापर केला। कारण 12व्या शतकाचा विचार करत असताना तोपर्यंत संपूर्ण तत्वज्ञान हा धर्म विचार या संस्कृत ग्रंथामध्ये म्हणजे ग्रंथिस्थ होता, बंदिस्त होता। जो ग्रंथ बोलत होता तो समाजाला समजत नव्हतं, समाजाची भाषा ग्रंथाला समजत नव्हती। आणि हा विचार जेव्हा आमच्या स्वामींच्या लक्षात आला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे अनिवार्य अशा या मातृभाषेमध्ये स्वामींनी बोलायला सुरुवात केली, संवाद करायला सुरुवात केली। हा लीळा चरित्र असणारा अनर्घ रत्नाचा जे सागर आहे, हे समजून सांगताना आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या अनेक दृष्टांत दिलेत। त्यातले वेचक असे 114 दृष्टांत म्हणजे या कथा आहेत वेगळ्या वेगळ्या। स्वामींनी याच्यामध्ये
अतिशय महत्वाचा एक समुद्राचा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि हे सांगत असताना स्वामी लोकांशी संवाद करायचे आणि समुद्राचा दृष्टांत सांगताना म्हणजे स्वामी सांगतात, काही लोक असतात ते समुद्रावरती उद्यमासाठी, व्यापारासाठी जातात. अनेक लोक असतात, अनेक जण तिथे पोहोचतात त्या समुद्रावरती. जागा एकच आहे, पण प्रत्येकाच्या शोधण्याच्या दिशा वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या शोधण्याची क्षमता वेगळी, पात्रता वेगळी, दृष्टिकोन वेगळा. काहींनी प्रयत्न केला, त्यांना शंख भेटले त्या समुद्रामध्ये, काहींना शिंपले भेटले, काहींना मात्र तिथे मोती भेटले, काहींना रत्न भेटले. प्रत्येकाने जितका जितका उद्यम केला तितका तितका त्यांना लाभ मिळत गेला. लीळाचरित्र असा अनर्घ रत्नाचा सागर आहे. आणि त्या अनर्घ रत्नाच्या या दृष्टांतामध्ये स्वामींनी एक पद फार सुंदर सांगितलंय. ये समुद्री काही एक नसे, या समुद्रामध्ये काय नाही. आज तीच उक्ती या लीळाचरित्राबाबत आपल्याला दिसते. या लीळाचरित्रामध्ये काही एक नसे, काय नाही लीळाचरित्रामध्ये. 12व्या शतकाचा सर्वांगीण इतिहासाचा जर ठोस म्हणजे जो काही पुरावा आहे तो हा लीळाचरित्र हा ग्रंथ आहे. कारण 12व्या शतकातला प्रत्येक अशेष विशेष आपल्याला या लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून अशा अनर्घ रत्न सागर असणाऱ्या या लीळाचरित्राचं आपण आज या ठिकाणी चिंतन करणार आहोत. याच्यामध्ये म्हणजे लीळा आणि चरित्र या पद्धतीचे दोन शब्द या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. लीळा या शब्दाची आपल्या भाष्यकारांची व्याख्या फार वेगळी आहे. सजीव घटकासोबत स्वामींनी ज्या काही सहेतुक पद्धतीने क्रीडा केल्या, वर्तन केलं, विहरण केलं, याला लीळा असं म्हणतात. आणि चरित्र शब्दामध्ये चर हा धातू आहे, लक्षात ठेवा. चर म्हणजे गतिमान होणे, मार्गस्थ होणे. दररोजची दिनचर्या असेल, आहार विहार असेल, वर्तन असेल, या सर्वांचा विचार या लीळाचरित्रातून व्यक्त होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून लीळाचरित्र हा अत्यंत महत्वपूर्ण असलेला ग्रंथ आहे. हा लीळाचरित्र मराठी भाषेचा आद्य आणि गद्य असलेला ग्रंथ आहे. या ठिकाणी या लीळाचरित्राचं महत्व पाहत असताना हा मराठी भाषेतला आद्य ग्रंथ कसा आहे याच्यावर थोडंसं आपण लक्ष घालणार आहोत. कारण लीळाचरित्राच्या या प्रवाहामध्येच प्राचीन वाङ्मयाकडे तुम्ही जर लक्ष दिलं, तिथे लीळाचरित्राला दोन स्पर्धक ग्रंथ तुम्हाला दिसतील. ते म्हणजे विवेक सिंधू हा दुसरा असलेला ग्रंथ, आणि त्यासोबतच तिसरा जो ग्रंथ आपल्याला त्या कालखंडामध्ये दिसतो तो म्हणजे संस्कृतातील ज्योतिष रत्नमाला नावाचा जो ग्रंथ आहे, त्याच्यावर म्हणजे मराठी भाषेमध्ये दुसरी टीका तिथे व्यक्त झालेली आहे. म्हणजे हे दोन ग्रंथ लीळाचरित्राशी स्पर्धा करताना दिसतात. प्राचीन म्हणजे मराठी भाषेचे संशोधक, अभ्यासक विका राजवाडे यांनी या ठिकाणी एक महत्वाचा संदर्भ दिला. त्यांच्या संशोधनामध्ये त्यांनी मुकुंदराजांचा विवेक सिंधू हा ग्रंथ लीळाचरित्राच्या अगोदर आहे अशा प्रकारच्या संशोधनामध्ये मत व्यक्त केलं. अर्थात हे अत्यंत म्हणजे प्राचीन असलेलं म्हणजे मत आहे, पण त्याचा खुलासा मला इथे थोडक्यात करायचा आहे. विवेक सिंधू हा मुकुंदराजांचा जो ग्रंथ आहे, याच्या आजपर्यंत अभ्यासकांना म्हणजे मराठी भाषेमध्ये 92 पोथ्या उपलब्ध झालेल्या आहेत. या 92 पोथ्यांमधील फक्त 2 पोथ्यांमध्ये त्याचा कालपटाचा उल्लेख आहे. ती जी ओवी आहे, शके 1172 साधारण नाम संवत्सरे तै राजा शारंगधरू ग्रंथ म्हणजे उभारे तै झाला, ही या विवेक सिंधू मधील 18व्या अध्यायातली ओवी आहे. याच्यामध्ये 18 प्रकरण आहेत. या 18 प्रकरणामध्ये 1684 जवळजवळ ओव्या आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 92 पोथ्यांमधील 90 पोथ्यांमध्ये ही ओवीच नाहीये. फक्त 2 प्रक्षिप्त असलेल्या पोथ्यांमध्येच या विवेक सिंधूच्या या 2 ओव्या आपल्याला दिसतात. याचाच अर्थ असा आहे की हा, आणि याच्यामध्ये या मुकुंदराजांनी जो कालखंड दिलेला आहे, ज्या राजाची परंपरा सांगितली, ही जी राजाची परंपरा आपल्याला आहे ही कर्नाटक मधील असलेल्या राजाची, ती म्हणजे जैतपाळ नावाचा राजा होता, त्याच्या परंपरेमध्ये हा ग्रंथ तयार झाला या मुकुंदराजांच्या माध्यमातून. आणि हा जवळजवळ ज्ञानेश्वरांच्या नंतर 50 वर्षांनी या ग्रंथाची निर्मिती झाली, हे प्रमाणोक्त आता सिद्ध झालेलं आहे. याचाच अर्थ असा, लीळाचरित्राच्या अद्यत्वाच्या स्पर्धेतून हा मुकुंदराजांचा विवेक सिंधू ग्रंथ आपल्याला बाजूला करावा लागतो. आता या स्पर्धेमध्ये असलेला दुसरा ग्रंथ, त्याचाही थोडासा विचार आपल्याकडे या ठिकाणी असला पाहिजे. या लीळाचरित्राच्या स्पर्धेमध्ये संस्कृतमध्ये ज्योतिष रत्नमाले नावाचा
जो संस्कृतातील लीळा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये शके 961 म्हणजे अर्थात 10व्या शतकामध्ये ही ज्योतिष रत्नमाला या संस्कृत ग्रंथावर मराठी भाषेमध्ये श्रीपती भट्ट नावाचा एक लेखक होता, त्याने मराठी भाषेमध्ये गद्य रूपामध्ये टीका लिहिली. परंतु त्याच्यामध्ये जे स्वर व्यक्त केले, त्याच्यातले मुहूर्त आहे, ज्योतिष विषयक युग आहे, कालखंड आहे, या सर्व प्रकारची जी माहिती आहे ही खूप भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप अर्वाचीन आहे. म्हणून ज्योतिष रत्नमाला हा ग्रंथ, हा 14व्या शतकातला ग्रंथ, हा भाषाशास्त्रज्ञांनी सिद्ध केलेला आहे. अर्थातच लीळाचरित्राच्या स्पर्धेमध्ये हे जे दोन आपल्याला स्पर्धक जे ग्रंथ दिसत होते, हे संशोधकांनीच यांना बाजूला केलं आणि काही प्राचीन संशोधकांच्या माध्यमातून आणि आज सर्व संशोधकांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे की लीळाचरित्र हा मराठी भाषेतला आद्य आणि गद्य असलेला ग्रंथ आहे. असा हा आद्य असलेला आणि गद्य असलेला ग्रंथ मराठी भाषेच्या आरंभामध्ये इतकी प्रौढ रचना कशी होऊ शकते, ज्याच्यामध्ये तत्वज्ञानाची भाषा आहे, याच्यामध्ये जनसामान्यांची भाषा आहे, याच्यामध्ये लोकभाषेची भाषा आहे, ही लोकांची भाषा आहे, लोकांशी संवाद करणारी असणारी भाषा आहे. हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतं. हे पाहत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते या ठिकाणी की या लीळाचरित्राचं आद्यत्व याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून लीळाचरित्राचा निर्मितीचा जो कालखंड आहे तो शके 1200 हा निर्धारित झालेला आहे. शके 1200 या कालखंडामध्ये आसपास 1200च्या आसपास लीळाचरित्र ग्रंथाची सिद्धता झाली. आता आद्यत्व आपण पाहिलं, आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येतो आहोत, ते म्हणजे या लीळाचरित्राच्या म्हणजे निर्मितीचा तो इतिहास आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपल्याला माहिती असेल, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या महाराष्ट्रामध्ये अखंड पायी परिक्रमा केली, म्हणजे अनंत जीवाचा उद्धार केला, ज्ञानाला प्रेमाला त्यांना पात्र केलं, त्यांना उद्धाराचा रस्ता दाखविला आणि त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथे स्वामींनी गमन केला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथे जात असताना असंविधान धर्म आमच्या भक्तांना सांगितला आणि हे झाल्यानंतर स्वामी जेव्हा उत्तरापंथे गेले, सर्व भक्तजन दुःखाक्रांत अवस्थेमध्ये, व्याकुळ झालेल्या अवस्थेमध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये रिद्धपुराकडे येऊन पोहोचले. आता स्वामींचं उत्तरापंथे गमन कधी झालं हा विचार मात्र वेगवेगळ्या ग्रंथातून 3 वेगवेगळ्या शकांच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे. माळवा संप्रदायामध्ये महत्वाचा असणारा चरित्राबाब नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हा संदर्भ असा येतो, म्हणजे शके 1194 देखा जानावा श्रीमुख संवत्सर आणि माहो मासे शुद्ध चतुर्थीशी सोमवारी दिसे बीजे केले. अर्थातच माघ महिन्यामध्ये शके 1194 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उत्तरापंथे गमन केलं. ही ओवी आपल्याला चरित्राबाब मध्ये पाहायला मिळते. अनेक संशोधकांनी प्राचीन ग्रंथांचं चिंतन केलं, त्याच्यामध्ये संशोधन केलं आणि त्यानंतर संशोधकांनी मात्र माघ वद्य म्हणजे चतुर्थी म्हणजे शके 1196 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उत्तरापंथे गमन केलं, या पद्धतीचं संशोधन काही संशोधकांनी शोधून काढलं. त्यासोबतच अलीकडच्या कालखंडामध्ये अत्यंत साक्षेपी चिंतन श्रीधरानंद शास्त्रींनी जे केलं, त्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शके 1197 उत्तरापंथे गमन केलं, म्हणजे अशा प्रकारचं चिंतन व्यक्त केलं. मी 3 मतं तुम्हाला सांगून ठेवतो. ते शके 1194, त्यासोबत शके 1196 आणि शके 1197 या 3 वेगळे वेगळे शक जरी दाखवले असले तरी या कालखंडामध्ये स्वामींनी उत्तरापंथे गमन केलं. पुढील येताना म्हणजे येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हा सर्व दुःखाक्रांत झालेला परिवार जेव्हा रिद्धपुराला आला, तिथे श्री प्रभू बाबा होते. या रिद्धपुराचं वर्णन काय सांगू बंधूंनो, या रिद्धपुराला आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी परमेश्वरपूर असं म्हटलेलं आहे. स्वामींनी कुठेच आपल्या श्रीमुखातून रिद्धपूर असा उल्लेख नाही केला. स्वामी त्याला परमेश्वरपूर म्हणायचे, कारण श्री प्रभू बाबांना आमचे स्वामी आपले श्री गुरु मानत होते. आणि तिथे हा भक्त परिवार आला. हळूहळू या दुःखातून ही सर्व मंडळी सावरत होती आणि सावरत असताना तिथे नागदेवाचार्य जेव्हा पोहोचले, या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये म्हणजे 97च्या नंतरच्या 6 महिन्यामध्ये पोहोचल्यानंतर एक दिवस वाजेश्वरीला चिंतन करत बसलेले तिथे नागदेवाचार्य सर्वांना दिसतात. बऱ्याच दिवस माईभटांना प्रश्न निर्माण व्हायचा की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथे म्हणजे गमन केलंय आणि इथे नागदेवाचार्य चिंतन कशाचं करतायत. आणि म्हणून महानुभावांचा इतिहास प्रकरण नावाचा प्राचीन जो ग्रंथ डॉक्टर यकू देशपांडे यांनी संपादित केला, त्याच्यामध्ये हा जे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो
की माहीमभट्ट आणि महादईसा शोधत शोधत वाजेश्वरीला पोहोचतात आणि ते नागदेवाचार्यांना विचारतात, भटो तुम्ही निरंतर काहीस्याचे चिंतन करीत असा, तुम्ही चिंतन कशाचं करता? आपल्या डबडबल्या अश्रूंनी, त्या नेत्राने आणि जे सद्गतीत झालेल्या त्या वाचेतून, अंतःकरणातून नागदेवाचार्य सांगतात, मी गोसाव्याच्या अमोघा श्राव्य लीळांचं चिंतन करतो आहे. आणि असं म्हटल्यानंतर या दोघांना गैवरून आलं आणि माहीमठांच्या मनात जशी वीज चमकून जावी तसा विचार चमकून गेला की आचार्य हो, तुम्ही स्वामींना पाहिलंय म्हणून तुम्ही स्वामींच्या लीळा आठवताय, पुढच्या येणाऱ्या परंपरेनं स्वामींना पाहिलेलं असणार नाही, त्यांनी चिंतन कसं करायचं, त्यांनी लीळा कशा आठवायच्या? आणि माहीमभट्ट पटकन म्हणते झाले आचार्यांना, आचार्य हो, या लीळांचं संकलन करूयात, म्हणजे या लिहून काढायला हव्यात. असं म्हटल्यानंतर आचार्यांना ती गोष्ट पटली. पण इतिहास प्रकरण सांगतं की त्या दिवशी मात्र आचार्य मौन राहिले. सायंकाळच्या पूजावसराला राजमठामध्ये त्या रिद्धपुराला पोहोचले. पोहोचल्यानंतर तिथे श्री प्रभू बाबा पूजावसर प्रसंगी आचार्यांना प्रेरणा देत आहेत. आओ मेला जाय बोलशील म्हणे, तू बोल, आता बोलायला परवानगी आहे. आणि मात्र ती प्रेरणा श्री प्रभूंच्याकडून घेतल्यानंतर आचार्यांच्या लक्षात आलं आणि दुसऱ्या दिवशी वाजेश्वरीला पुन्हा चिंतनाला बसले. तेव्हा तिथे महादईसा, तिथे माहीमभट्ट पोहोचले आणि मग या लीळांच्या चिंतनाला सुरुवात झाली. आचार्य श्री म्हणजे नागदेव स्वामींच्या त्या अमोघा श्राव्य लीळांचं चिंतन सांगू लागले आणि पंडित म्हणजे माहीमभट्ट त्या लिहून घेऊ लागले. लीळाचरित्राचा इतिहास आपल्याला सांगतो. त्या कालखंडात 6 महिन्यामध्ये अगोदर सर्वात प्रथम लीळाचरित्राचा उत्तरार्ध तयार झाला. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरार्धामध्ये प्रत्येक क्षणी आचार्य स्वामींच्या समवेत होते आणि प्रत्येक घटनांचं लीळांचं चिंतन नागदेवाचार्याकडे होतं. लीळाचरित्राचं म्हणजे निर्मितीचं चिंतन आपण करतो आहोत म्हणून इथे हा संदर्भ लक्षात घ्यायला हवा की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर 6 महिन्यामध्ये रिद्धपुराला वाजेश्वरी या ठिकाणी पहिल्यांदा लीळाचरित्राच्या उत्तरार्धाच्या लिखाणाला सुरुवात झाली. इथे हळूहळू 6 महिन्यामध्ये या लीळाचरित्राचा उत्तरार्ध पूर्ण झाला. मग माहीमभट्ट आणि नागदेवाचार्यांचा संवाद होत होता. ते म्हणाले की मी स्वामींना पूर्वार्धामध्ये मला तेवढं सन्निधान मिळालं नाही. मग हे सन्निधान पुन्हा कुणाला मिळालं? मग जानोपाध्यांना मिळालं, मग दादोसांना मिळालं होतं, हे चांगदेव भटांना मिळालं होतं, सारण पंडितांना भेटलं होतं. त्या सर्वांना जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर पंडित म्हणजे माहीमभट्टांनी या पूर्वार्धाचं चिंतन करण्यासाठी, लिखाण करण्यासाठी प्रवास सुरू केला आणि पंडित म्हणजे माहीमभट्ट ज्या ज्या ठिकाणी सर्वज्ञ पूर्वार्ध कालखंडामध्ये गेलेले आहेत त्या सर्व गावांना गेले, तेथील भक्तांना भेटले. त्यांच्या अनुभवीच्या लीळा त्या नाथोबांच्या असतील, दानोपाध्यांच्या असतील, ते रामदेव दादोसांचे असतील, सारंग पंडितांचे असतील, किंबहुना तिथले म्हणजे डकले नावाचे सद्भक्त असतील, या सर्वांकडून स्वामींच्या लीळा त्यांनी लिहून घ्यायला सुरुवात केली. एक प्रसंग स्मृतीस्थळामध्ये फार सुंदर येतो, तो सांगण्याचा म्हणजे मोह मला या ठिकाणी होतो आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचं चिंतन करण्यासाठी, ते लिहून घेण्यासाठी पंडित म्हणजे माहीमभट्ट डकले या सद्भक्तांना पैठण जवळ डाऊवाडी नावाचं गाव तिथे पोहोचले. पावसाळ्याचे दिवस होते, पेरणीचे दिवस होते. डकलेंनी सांगितलं मी लीळा सांगतो पण आता पावसाचे दिवस आहेत, म्हणजे मला त्या जमिनीमध्ये शेत म्हणजे त्या शेताची म्हणजे मशागत करायची, तिथे पेरणी करायची आहे, म्हणजे आज मला वेळ नाहीये. असं म्हटल्यानंतर पंडित म्हणजे माहीमभट्टांनी हात जोडले. ते म्हणतात की म्हणजे भटो म्हणजे तुम्ही म्हणजे आऊत व्हा, तुम्ही नांगर धरा, तुम्ही पावर जुंपा, मी तुमच्या पाठीमागे चालत चालत लीळा लिहून घेतो. म्हणून घटना फार महत्वाची आहे. जमिनीची नांगरणी सुरू आहे, बैल पुढे चालले, ते नांगर जुंपलेलं आहे, ते नांगर चालवणारे डकले सोबत आहेत आणि पाठीमागं त्यांच्या सोबत चालणारे पंडित माहीमभट्ट, त्यांच्या हातामध्ये ग्रंथाचं कागद आहे आणि लेखनी आहे. तो औत चाललेला आहे, नांगरायचं काम सुरूच आहे आणि पंडित म्हणजे माहीमभट्टांना हे लीळा सांगायचं काम ते डकले सद्भक्त करतात. आचार्य लिहून घेत आहेत. चालण्यातून या लीळांचे संकलन सुरू झालं. किती म्हणजे प्रयासाने या लीळा एकत्रित करण्याचं काम झालं आणि पाहता पाहता 1.5 वर्षामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्धाचे लीळेचे या लीळा चरित्राचे 2 भाग तयार झाले. स्वामींनी अवतार धारण केला तिथपासून 22 प्रेमदान देईपर्यंत, म्हणजे शके 1143 पासून शके 1189 पर्यंत हा पूर्वार्धाचा कालखंड मानला जातो. त्याचं संकलन झालं. शके 1190 पासून शके 1197 पर्यंत हा उत्तरार्धाचा कालखंड अगोदर तयार झाला. अशा प्रकारे जवळजवळ 1,500 लीळांचा, घटनांचा महत्वाचा संदर्भ असणारा लीळाचरित्र हा ग्रंथ तयार झाला. हा ग्रंथ तयार झाला, परंतु आचार्यांसमोर जेव्हा हे वाचून दाखवण्यात आलं, आचार्य प्रत्येक शब्द तिथे तपासून पाहत होते, ऐकत होते.
प्रत्येक शब्दावर त्यांचं लक्ष होतं. जिथे जिथे शब्द चुकला असेल ते सांगायचे, हा संदर्भ म्हणजे श्रीमुखीचा नाही, तो तिथे वगळला जायचा. आणि इतक्या काटेकोर पद्धतीनं नागदेवाचार्यांना स्वामींचं वरदान होतं. कारण नागदेवाचार्य बोलतील ती ईश्वरवाणी असेल, ती प्रमाणवाणी असेल. आणि म्हणून अशा नागदेवाचार्यांच्या महत्वाच्या काटेकोर नजरेतून आणि पंडित माहीमभटांच्या प्रेरणेतून म्हणजे प्रयासातून या लीळाचरित्राचं संकलन झालं. आपण हा लीळाचरित्राचा निर्मितीचा संदर्भ आपण पाहिला. आता लीळाचरित्र शके 1200 मध्ये तयार झालं. त्यानंतर म्हणजे शके 1210 मध्ये आमच्या श्री प्रभू बाबांनी उत्तरापंथे म्हणजे गमन केलं. श्री प्रभू बाबांचा देहांत झाला आणि नागदेवाचार्य हा भक्त परिवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पायी म्हणजे त्यांची परिक्रमा सुरू झाली. हे सर्व होत असताना जवळजवळ शके 1200 ते 1239 पर्यंत लीळाचरित्राची एकच पोथी तिच्यावरून सर्वजण अभ्यास करत होते. नागदेवाचार्य लीळा निरूपण करायचे, भक्तजन त्याचं अवाकन करायचे, त्याची निर्मिती तयार करायचे आणि या सर्वांच्या लीळा पाठ होत गेल्या. मग तिथे पंडित दामोदर व्यास होते, तिथे भास्कर भट्ट बोरीकर होते, तिथे आचार्य श्री केशीराज म्हणजे व्यास होते, तिथे उपाध्याय कमळाऊसा होत्या. अनेक धर्म परिवारातील हा सर्व गुरुकुळाच्या 40 वर्षामध्ये संपूर्ण लीळांचं पाठांतर झालं. परंतु हे सर्व घडत असताना थोडासा राजकारणातला संदर्भ आपल्याकडे असला पाहिजे. 12व्या शतकामध्ये दिल्लीचा सुलतान असलेला अल्लाउद्दीन खिलजी याची वक्रदृष्टी या महाराष्ट्राच्या यादव घराण्याकडे झाली आणि महाराष्ट्रावर स्वारी करण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीची खरं तर पहिली धाड जी आली होती ती 1216 मध्ये, त्यावेळी नागदेवाचार्य विद्यमान होते. ही आलेली पहिली धाड. या पहिल्या धाडीची झळा संपूर्ण महाराष्ट्राला बसली. काही म्हणजे अंतराने पुढे तह झाला आणि यादव राजाने या अल्लाउद्दीन खिलजीला या तहाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल 1000 मन चांदी, 700 मन सोनं, 600 मन हिरे माणिक म्हणजे मोती एवढा मोठा खजिना यादव राजाने या राजा रामदेवाने अल्लाउद्दीन खिलजीला बहाल केला. त्यासोबतच राजा रामदेवाची एकुलती एक जी मुलगी होती तिला मागणी अल्लाउद्दीन खिलजीने घातली आणि या प्रकारे महाराष्ट्राचा हा खजिना घेऊन अल्लाउद्दीन खिलजी दुसऱ्या धाडीमध्ये पुन्हा दिल्लीला म्हणजे मार्गस्थ झाला आणि कायमचा हा महाराष्ट्र या उत्तर परिसरातील या अरबांच्या या म्हणजे यवनांच्या सत्तेखाली या महाराष्ट्रामधली वाटचाल घडू लागली. प्रचंड लूट झाली, जाळपोळ झाला, संपूर्ण अस्थिर झालेला महाराष्ट्र. एवढी मोठी लूट झाली. फक्त तसं 10व्या शतकापासून महाराष्ट्रावरती नव्हे तर भारतावर अरबांचं आक्रमण म्हणजे सुरू झालं. इथली फक्त राजसत्ता त्यांना अपेक्षित नव्हती, राजसत्तेसोबत अर्थसत्ता अपेक्षित होती आणि धर्मसत्ता सुद्धा अपेक्षित होती. स्वतःचा धर्म त्यांना वाढवायचा होता. इथली मंदिरं नष्ट करण्यात आली, त्याची दैवतभंग करण्यात आली. किंबहुना इथली संस्कृती ज्या ग्रंथांवर आधारलेली आहे, अलीकडच्या कालखंडात काही ग्रंथ माझ्या वाचण्यात आले. तुम्हाला माहितीसाठी ही गोष्ट मी सांगतो. अल्लाउद्दीन खिलजीचा हा सर्व परिवार जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरत होता त्यावेळेला या भारतामध्ये तक्षशिला, नालंदा अशी अनेक महत्वाची विद्यापीठं होती. या विद्यापीठातील प्राचीन असणारे संस्कृत ग्रंथ, मराठी भाषेतील ग्रंथ, हे ग्रंथ यांनी जाळण्याचं काम सुरू केलं. एक वर्णन एका ग्रंथामध्ये असं भेटतं की यांना आंघोळी करण्याचं गरम पाणी तयार करण्यासाठी या ग्रंथांचा वापर जाळून त्यांनी पाणी गरम केलं. घोड्यांना सुद्धा त्याच्यासाठी याचा वापर करण्यात आला आणि अशा प्रकारे या भारताची ही भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू झाला. अशी भीषण असलेली वास्तवातली ती बाजू होती. याच कालखंडामध्ये ही लीळाचरित्राची निर्मिती झाली आणि कालखंड उजाडतो तो शके 1240चा. या अल्लाउद्दीन खिलजीचा जो सेनापती होता तो म्हणजे मुबारक या नावाचा त्याचा जो सेनापती होता तो 1240 मध्ये त्याची तिसरी धाड या महाराष्ट्रावर आली. त्यावेळेला आचार्यांचं देहावसान झालेलं होतं आणि त्यावेळेला परमार्गामध्ये आचार्य श्री कवीश्वर व्यास हे पंथाचे तिसरे आचार्य होते. धाड जेव्हा आली महाराष्ट्रामध्ये आकांत सुरू झाला. सर्व भक्त परिवाराला सोबत घेऊन परशुराम व्यास होते, आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर होते. या सर्वांचा प्रवास सुरू झाला आणि कोकणाच्या घाटाकडे उतरताना पाठीमागून येणाऱ्या म्हणजे सैनिकांचं जेव्हा आक्रमण सुरू झालं तेव्हा परशुराम बासांच्या खांद्याला
या ग्रंथांची जोडी होती. त्याच्यामध्ये लीळाचरित्राची पोथी होती, त्याच्यामध्ये म्हणजे रत्नमाला स्तोत्राचा ग्रंथ होता, त्याच्यामध्ये ज्ञानकला निधी असा ग्रंथ होता. अनेक ग्रंथांचे सर्व संदर्भाच्या पोथ्या परशुराम व्यासांच्या त्या झोळीमध्ये होता. आणि पाठीमागून जेव्हा आक्रमण सुरू झालं, अनेक साधकांची वाताहत झाली, सर्वजण पांगले गेले. परशुराम व्यासांनी स्वतःच्या हाताने त्या ग्रंथ एक बाहेर काढला, त्याची एक एक पान ते तिथे टाकत गेले, भुईवरती गाळत गेले. कारण हे संपूर्ण थांबल्यानंतर पुन्हा ते पान आपल्याला गोळा करता येते ही भावना होती. तेवढ्यात एका सैनिकाने आचार्य श्री परशुराम व्यासांच्या खांद्याला असलेली ती जोडी हिसकावून घेतली आणि महानुभावांचा लीळाचरित्र हा आत्मा असलेला ग्रंथ इथे पहिल्यांदा गहाळ झाला. तो कालखंड होता शके 1240. कालखंडामध्ये अनेक वाताहत झाली, पुन्हा बराच कालखंड उठून गेला. हळूहळू पुन्हा साधक म्हणजे एकत्र आले आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये एकत्र आल्यानंतर ही धाड म्हणजे मार्गस्थ झाली. ते पुन्हा निघून गेले. पण हे सर्व आलेले साधक मात्र चिंतित झाले होते, कारण सर्वात महत्वाचा एकमेव असणाऱ्या लीळाचरित्राची पोथी तिथे गहाळ झाली होती. मग तेव्हा लक्षात आलं की आता पुन्हा नव्याने लीळांचं संकलन करायला हवं. आणि मग सर्व परिवाराने उपाध्याय कमळाऊसांच्या ज्या सत्शिष्या होत्या, हिराईसा एकछंदी प्रज्ञावंत होत्या, एकदा जरी ऐकलं तरी त्यांचं सर्व पाठ होऊन जात होतं. या हिराईसांना सर्वांनी विनंती केली, तुमचं लीळाचरित्र पाठ आहे, तुम्ही सांगा, आम्ही लिहून घेतो. आणि मग हिराईसांनी एक एक लीळा सांगायला सुरुवात केली. आणि तिथे पाटकुले मालोबास नावाचे जे संत साधक होते त्यांनी लिखाण करायला सुरुवात केली. लिखाण करत करत हळूहळू पुन्हा एकदा नव्यानं दुसऱ्यांदा लीळाचरित्राची बांधणी सुरू झाली. आणि या सर्व बांधणीला आचार्य श्री परशुराम व्यासांच्या नजरेतून ही सर्व साधना सिद्ध होत होती. लीळा सांगितल्या जात होत्या, संकलन केल्या जात होत्या, याच्यामधली बरोबर योग्य काय अयोग्य काय याची तपासणी केली जात होती. आणि या सर्व लिहिलेल्या लीळांना पुन्हा एकदा आचार्य श्री परशुराम व्यासांनी त्याच्या आद्या लिहिल्या. आद्या म्हणजे त्याचे शीर्षक लिहिले. आचार्य श्री परशुराम व्यासांची ही या लीळाचरित्राची दुसरी शोधनी आहे. आणि या दुसरी शोधनी या महाराष्ट्रामध्ये या लीळाचरित्राच्या या दुसऱ्या शोधनीचा हा जो कालखंड आहे तो जवळजवळ शके 1240 ला ग्रंथ गहाळ झाला. आणि शके 1242 याचं दुसरं संशोधन, पुन्हा दुसरं शोधनी तयार झाली आणि ग्रंथ तयार झाला. पुन्हा तो सर्वांपर्यंत पोहोचला, अनेकांनी लीळा पाठांतर केल्या. हे लीळाचरित्राचं दुसरी शोधनी. कालखंड उलटत गेला, अनेक आचार्य म्हणजे येऊन गेले. त्यानंतर महानुभाव पंथातले 7वे आचार्य आले, ज्यांचं नाव आचार्य श्री गुरुजर शिवबास असं होतं. हे देहाच्या नात्याने आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणजे स्वामींच्या देहाच्या म्हणजे त्या परंपरेतले होते. अर्थात ते म्हणजे गुजरात मधले होते, इकडे महाराष्ट्रात आले, यांना धर्माचं श्रवण झालं. अतिशय विद्वान या गुरुजर शिवबासांच्या म्हणजे समोर जेव्हा तो कालखंड आला, जवळजवळ शके 1324 मध्ये या लीळाचरित्राची तिसरी शोधनी करायचं काम आचार्य श्री गुरुजर शिवबासांनी केलं. कारण त्यावेळेला त्यांच्या समोर जवळजवळ लीळाचरित्राचे 15 पाठ होते. कारण प्रत्येकाने लीळा लिहायचं काम केलं. प्रत्येकाला ज्याला ज्या ज्या पद्धतीने पाठांतर होत्या त्यांनी त्या त्या पद्धतीने अनेकांचे मत घेऊन असे वेगवेगळे पाठ तयार झाले. आणि लीळाचरित्राचे जवळजवळ त्या कालखंडामध्ये 15 पाठ तयार झाले. ते 15 पाठ आचार्य श्री गुरुजर शिवबासांच्या समोर होते. आणि मग या सर्व 15 पाठांना समोर ठेवून योग्य काय अयोग्य काय बरोबर काय चूक काय हे सर्व निर्धारित करून तिसऱ्या शोधनीमध्ये गुरुजर शिवबासांनी या पंथातलं सर्वात महत्वाचं कार्य या लीळाचरित्राची तिसरी शोधनी पाथरीला, अर्थात या म्हणजे परभणी जिल्ह्यामधल्या पाथरीला 1324 मध्ये लीळाचरित्राची तिसरी शोधनी पक्की झाली. याला म्हणजे पिढीपाठ असं म्हणतात. हा पिढीपाठाचा ग्रंथ आज सर्व पंथामध्ये उपलब्ध असलेला हा लीळाचरित्राचा ग्रंथ आहे. त्यांच्यानंतर अनेक आचार्य होत गेले आणि यानंतर पुन्हा चौथ्या शोधनीची गरज भासली. ती 15व्या शतकाच्या म्हणजे पहिल्या दशकामध्ये या पंथाचे 14वे आचार्य, आचार्य श्री म्हणजे विद्वांस म्हणजे परंपरेमधले हे आचार्य झाले. त्यांनी 15व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये अंकोनेर नावाचं गाव या ठिकाणी लीळाचरित्राची म्हणजे चौथ्या शोधनीला सुरुवात केली. हा संदर्भ यासाठी मी सांगितला, लीळाचरित्र तयार झालं शके 1200 मध्ये, हे लीळाचरित्र गहाळ झालं शके 1240 मध्ये. या लीळाचरित्राची दुसरी शोधनी झाली ते शके 1242 मध्ये. लीळाचरित्राची तिसरी शोधनी झाली ते शके 1324 मध्ये. आणि लीळाचरित्राची चौथी शोधनी ज्या आज आपल्या सर्वांपर्यंत आहे, आपल्या सर्वांपर्यंत हा जो पिढीपाठ पोहोचलेला आहे हा 15व्या शतकामध्ये सज्ज झालेला आहे. अशी असलेली ही धर्म परंपरेची हा जो विचार आहे
हा लीळा चरित्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला. आता आपण पाहिला तो लीळा चरित्राचा या निर्मितीचा संपूर्ण संदर्भाचा व्यासंग आपण या ठिकाणी पाहिला. आता हे सर्व पाहत असताना या लीळा चरित्राचं सर्वांगीण महत्व काय आहे याचंही आपण आज या ठिकाणी चिंतन करणार आहोत. खरं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा 12व्या शतकामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये स्वामींची पायी परिक्रमा आहे. स्वामींनी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र पायी स्वामी फिरलेले आहेत. स्वामी त्या भक्तांशी बोलायचे, भेटायचे, चर्चा संवाद व्हायचा, त्यांचं भिक्षान्न घ्यायचे. महाराष्ट्रामधल्या सर्व गोष्टींवर स्वामींची दृष्टी पडलेली आहे आणि स्वामींच्या निरूपणामध्ये हे सर्व संदर्भ आपल्याला लीळा चरित्रामध्ये भेटतात. आणि म्हणून 12व्या शतकाचा खऱ्या अर्थाने जर अभ्यास करायचा असेल, चिंतन करायचं असेल तर आपल्याला लीळा चरित्राशिवाय दुसरा कुठलाही महत्वाचा संदर्भ आज संशोधकांच्या समोर नाही. म्हणून सर्वांगीण दृष्टीने, राजकीय दृष्टीनं असेल, सामाजिक दृष्टीनं असेल, धार्मिक दृष्टीनं असेल, कृषी विषयक असेल, तत्कालीन म्हणजे भूगोलाच्या संदर्भाने असेल, तत्कालीन चालीरीती असेल, रूढी परंपरा असेल, या सर्व दृष्टींचा अभ्यास करण्यासाठी लीळा चरित्र हा एकमेव ग्रंथ आपल्या हाताशी आहे. आणि म्हणून या दृष्टीनं हा लीळा चरित्र अत्यंत महत्वाचा असलेला ग्रंथ आहे. आता आपण या लीळा चरित्राचा म्हणजे निर्मितीचा इतिहास पाहिला, तयार कसा झाला तो संदर्भ पाहिला. आता या लीळा चरित्राचं महत्व सर्वांगीण कसं आहे याविषयी आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. त्या कालखंडामध्ये स्वामी महाराष्ट्रामध्ये फिरत होते. तो महाराष्ट्र कसा होता, तत्कालीन जनजीवन कसं होतं तुम्हाला माहित असेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा महाराष्ट्रामध्ये पायी फिरत होते, स्वामी बाईसांना प्रेमदान देण्याच्या निमित्तानं पैठणला पोहोचले आणि स्वामींनी जीवाच्या उद्धाराचं महत्वपूर्ण कार्याचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. उद्धाराचं व्यसन स्वामींनी त्या ठिकाणी स्वीकारलं. स्वामी शास्त्रमठामध्ये पोहोचले. लीळाचरित्र आपल्याला सांगतं शास्त्रमठात पोहोचले. आजपर्यंत महाराष्ट्रावर जे शैव उपासना त्या कालखंडामध्ये होती, जैन धर्मग्रंथाची उपासना होती, विविध धर्म संप्रदायाचा म्हणजे मतप्रवाह तिथे चालू होता. काही ईश्वरवादी होते, काही निरीश्वरवादी होते, काही म्हणजे अद्वैताचं मत मांडणारे होते. स्वामी तिथे पोहोचले. जीवाच्या उद्धाराचं वास्तविक असलेलं मूलभूत तत्वज्ञान, द्वैत मत विचार स्वामींनी त्या ठिकाणी पैठणच्या शास्त्रमठामध्ये दिला. आणि म्हणून तिथे आजपर्यंत त्या ब्राह्मणांनी असं कधी पाहिलं नव्हतं. तिथल्या इतर धर्मशाळा ओस पडलेल्या पाहिल्या नव्हत्या. नदीत चाललेला एक ब्राह्मण त्याच्या पत्नीला विचारतो, स्वामी पुढे चाललेले, चित्र चरित्रामध्ये येतं, स्वामी पुढे चाललेत, तो ब्राह्मण आहे, पाठीमागे त्याची पत्नी, ती स्वामींना पाहून त्या ब्राह्मण पतीला विचारते, ही श्री चांगदेवराव गोसावी काय जाणते, काय समजतात, काय येतं, म्हणजे स्वामींकडे असं काय आहे. आजपर्यंत पैठण मधल्या या धर्मशाळा कधी ओस पडलेल्या पाहिल्या नाहीत. पहिल्यांदा धर्मशाळा ओस पडल्या. स्वामींच्या मागे एवढी गर्दी काय. स्वामी शब्द ऐकतात आणि पाठीमागे वळून स्वामी उत्तर देतात. स्वामींचं उत्तर फार महत्वाचं आहे बंधूंनो. स्वामी म्हणतात, बाई, हे सकळ शास्त्राचा सिद्धांत जाणे, मतितार्थ जाणे. जगभरातल्या सर्व शास्त्रांचा फक्त सिद्धांत आहे, जो म्हणजे मतितार्थ आहे, तो फक्त आम्हाला माहिती आहे, तो आम्ही तुम्हाला सांगतो. जीव अविद्येचा बाई हे विभाग करू जाणते, जे कोणीच करू शकत नाही. भगवद्गीतेमध्ये आपल्या गोपालकृष्ण महाराजांनी मामेकम शरण म्हणजे ब्रज हा अर्जुनाला दिलेला जो संदेश होता, तो त्याच अभिन्न वेशाने मराठी भाषेमध्ये स्वामींनी पैठणमध्ये हा शब्द स्वामी वापरतात. आणि इतर ब्राह्मणांच्या लक्षात आलं, आजपर्यंत जनसामान्यांवर आपली सत्ता होती, आता स्वामी आलेत, स्वामींचा वेगळा विचार आला, लोक प्रभावित होऊ लागलेत हळूहळू. आणि हे प्रभावित होणाऱ्या या लोकांकडे पाहून काही जे पंडित ब्राह्मण होते, ज्यांना ही गोष्ट पटली नव्हती, ते लोक मात्र स्वामींच्या विरोधामध्ये कुभांड रचण्याचा प्रयत्न करू लागले आणि स्वामींवर आरोप करू लागले, हे आमचा मार्ग उच्छेदिती. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आमचा मार्ग उच्छेदतात. कारण स्वामींनी स्त्रियांना अधिकार दिला, स्वामींनी मराठी भाषेमध्ये तत्वज्ञान स्वामी सांगू लागले. हे सर्व आजपर्यंत या धर्माच्या या प्रचलित असणाऱ्या धर्मसंस्कृतीच्या पासून वेगळं होतं आणि म्हणून फार वेगळी विचाराची धारा स्वामींनी त्या ठिकाणी दिली. एक क्रांतिकारी विचाराचं पाऊल स्वामी त्या ठिकाणी देतात. आणि हे सर्व पाहत असताना या शास्त्रमठामधला हा विचार लोकांपर्यंत पोहोचला. हे सर्व लोकांपर्यंत पोहोचत असताना जे स्वामींनी त्या कालखंडामधलं सर्व धर्मजीवन पाहिलं. स्वामींच्या कालखंडामध्ये तिथे हेमाद्री पंडित होते, तिथे महदाश्रम होता, तिथे ब्रह्मस्थान होता. खरं म्हणजे तुमच्या माहितीसाठी ही गोष्ट असली पाहिजे, हेमाद्री पंडित हा कानडी असलेला ब्राह्मण होता, पण महाराष्ट्रावर सुद्धा कर्नाटकाची वैचारिक सत्ता असली पाहिजे म्हणून 12व्या शतकामध्ये हा हेमाद्री पंडित महाराष्ट्रामध्ये आला. इथल्या राजावर त्याने स्वतःचा विचार प्रभावित करून दाखवला आणि स्वतःच्या विचाराने प्रभावित असलेला चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ त्याने या लोकांना सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथामध्ये 3500 व्रतवैकल्य सांगितलेत. बंधूंनो, वर्षाचे दिवस 365.
365 दिवसामध्ये 3500 व्रतांचं आचरण करायचं कसं? दिवसाला इतके मोठ्या प्रमाणावर व्रत वैकल्य आचरण म्हणजे लावण्यासाठी हा कर्मकांडाकडे घेऊन जाणार हा ब्राह्मण होता. याला पाठीशी घालणारा मग महादाश्रम असेल, ब्रह्मस्थान असेल, ही सगळी म्हणजे मंडळी स्वामींना पाहून विचारात पडली, भ्रांत झाली आणि विचार करू लागले स्वामींना विरोध कसा करायचा. मग विरोध करण्याचं पहिलं शस्त्र उभारलं, स्वामींना विरोध करण्याचा प्रयत्न झाला, विषाची सुपारी देण्याचा प्रयत्न झाला, यंत्रासन झालं आणि स्वामींच्या चारित्र्यावर आरोप करायला सुरुवात केली. म्हणून विचाराचं असं असतं, जेव्हा विचाराचा विरोध करता येत नाही तेव्हा माणूस तुमच्या चारित्र्यावर आरोप करण्याचं काम करतो. स्वामींच्यावर सुद्धा असे आरोप झाले. स्वामींनी याला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही, परंतु स्वामी मात्र स्वतःचं कार्य करत राहिले. असा हा महाराष्ट्रातला 12व्या शतकातला धर्मजीवन होतं. व्रतवैकल्यांमध्ये वेढलेला समाज होता आणि या वेढलेल्या समाजाला उद्धाराचा रस्ता दिसत नव्हता. कारण सर्व धर्मग्रंथ संस्कृतमध्ये भाषा बोलत होते आणि जनसामान्यांना ती समजत नव्हती. लोकांची जनभाषा ही मराठीमध्ये असलेली भाषा होती आणि इथे मात्र हा धर्मजीवन, व्याकुळ झालेलं जीवन आपल्याला या 12व्या शतकातलं पाहायला मिळतं. ते लीळाचरित्रामध्ये. याच लीळाचरित्रामध्ये त्या काळातलं सामाजिक जीवन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. कारण स्वामी समाजातल्या सर्व जाती धर्मामध्ये जात होते. सर्व विविध जाती धर्माच्या, मग तो सामान्य असेल, कनिष्ठ वर्गाचा असेल, महार मांगार म्हणजे मांग असेल, चांभार असेल, सुतार असेल, लोहार असेल, या सर्वांच्या सोबत स्वामींची जवळीक होती. लीळाचरित्रामध्ये अनेक संदर्भ तुम्हाला भेटतील. जोगेश्वरीला स्वामींना भेटण्यासाठी काही मातंग येतात. आल्यानंतर त्यांना स्वामींना तर बघायचं आहे, पण तत्कालीन समाजाने त्यांना मंदिरात जाण्याचा अधिकार दिलेला नव्हता. दोघ जण भेटायला आले. स्वामी त्या म्हणजे मंदिरामध्ये आहेत, स्वामींची पूजा अर्चा सुरू आहे. ते दोघ जण बाहेर उभे आहेत. परस्परामध्ये म्हणतात, आता मंदिरात आपल्याला जाता येणार नाही. दुसरा म्हणतो, चल आपण म्हणजे परत जाऊ. दिसणाऱ्या कळसाला नमस्कार कर, जोहार कर, आपण परत जाऊ. दुसरा म्हणतो, नाही, हे दैवत पाहिल्याविन जावं नाही. स्वामींची मूर्ती फार वेदक आहे, पाहिल्याशिवाय जाता नाही येणार. पुन्हा औसा येते. औसाला ते सांगतात की गोसावी अशी जाणवा, बाहेरीलू पाईक आला असेल. म्हणजे ज्याला आतमध्ये प्रवेश नाही तो पाईक सेवक आहे, पण आतमध्ये प्रवेश नाही तो बाहेरचा आहे. गाव कुसा बाहेर राहणारा हा सामान्य वर्ग जो होता, हा कनिष्ठ जातीतला म्हणजे समाज, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. बराच वेळ उलटून जातो. शेवटी स्वामी बाईसांना म्हणतात, बाई यांना प्रसाद देण्यासाठी काही म्हणजे पदार्थ द्या. बाईसा लाडू देतात. स्वामींनी तो प्रसाद औसाकरवी सांगितलं, त्यांना प्रसाद द्या, त्यांना जायला सांगा. औसा बाहेर जाते, प्रसाद देते लाडूचा, त्यांना सांगते तुम्ही मार्गस्थ व्हा, पण तो हट्टाला पेटलेला असतो. स्वामींची मूर्ती पाहिल्याशिवाय मला जाता नाही येणार. बऱ्याच वेळ वाट पाहिली, मग स्वामी सर्वांना सोडून बाहेर येतात आणि तो स्वामींची अतिशय देखणी 32 लक्षदी म्हणजे मूर्ती तो पाहतो आणि धन्य धन्य होत म्हणजे स्वामींना दंडवत करून तिथून म्हणजे मार्गस्थ होतो. मला हा संदर्भ यासाठी सांगायचा होता, तत्कालीन जनसामान्यांचं जीवन असं होतं. चातुर्वर्ण्य म्हणजे व्यवस्था, जातीभेदाची असलेली म्हणजे व्यवस्था, सर्वसामान्यांना या पद्धतीची वर्णावरण असलेली म्हणजे या संपूर्ण म्हणजे या व्यवस्थेमध्ये हा संपूर्ण म्हणजे समाज पिचल्या जात होता. त्या कालखंडामध्ये या स्वामींना सुद्धा एकांकामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पोईचा देव त्या घाटामध्ये तो चर्मकार भेटला. स्वामींनी त्याच्याकडून विडा घेतला आणि स्वामींनी त्याला म्हणजे मुखातला म्हणजे प्रसाद सुद्धा दिला. ही घटना फार म्हणजे महत्वाची आहे. तो चर्मकार होता. चर्मकाराला त्याच्याकडून विडा स्वीकारला. त्याच्याकडून स्वामींनी विडा स्वीकारत असताना स्वामींनी प्रतिज्ञा करून घेतली, या महाराष्ट्रामधल्या जाती व्यवस्थेला भंग करण्याचा विडा जवळजवळ स्वामींनी त्या ठिकाणी उचलला आणि स्वतःच्या म्हणजे श्रीमुखातला म्हणजे प्रसाद त्यांना दिला. हा प्रसाद जेव्हा दिला त्यांना स्वामींपासून चैतन्य विद्येची स्थिती झाली आणि ते पुढे त्या परिसरामध्ये ईश्वर पुरुष म्हणून वर्तू लागले. पलीकडच्या गावातल्या काही लोकांना समजलं, ते पाहायला आले. त्यांनी पाहिलं, हा तर ईश्वर पुरुष होऊन सर्व समाज त्याच्या अवतीभोवती जमलाय. तिथे सर्व जाती धर्मातले लोक होते. परंतु शेजारच्या माणसाला लक्षात आलं. तो सांगतो, अरे हा तर आमच्या गावाचा चर्मकार आहे. असं म्हटल्यानंतर पंडितांच्या पगड्या तिथे हल्ल्या. सगळ्यांनी शोधलं. यांनी अवघा गाव विटाळला आणि त्या चर्मकाराला जगळदेव आणि विंजदेव हे अधिकारी होते. त्यांनी शिक्षा सुनावण्याचं काम केलं. शिक्षा अशी होती, खड्ड्यामध्ये एक खड्डा खणण्यात आला, त्याच्यामध्ये यांना बसवलं. अवतीभोवती मोठे मोठे चुन्याचे खडे टाकले. पाणी ओतल्या गेलं. फसफसून त्या चुन्याच्या उष्णतेने आतला माणूस मेला पाहिजे अशी शिक्षा देण्यात आली. स्वामींपासून प्रेरणा घेतलेला, विचाराची शक्ती घेतलेला हा चर्मकार होता. तो मात्र तिथून अल्लाद दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोहोचला. दुसऱ्या गल्लीमध्ये त्याची क्रीडा सुरू झाली. लोकांना आश्चर्य वाटलं. अशा प्रकारची घटना तिथे पाहायला मिळते. 12व्या शतकामधली वर्ण व्यवस्था, समाज व्यवस्था दर्शवणारी ही घटना आहे. लीळाचरित्रामध्ये आपण धार्मिक जीवन पाहिलं, सामाजिक जीवन आपण पाहिलं, विविध जाती धर्माची व्यवस्था पाहिली. इथे राजकीय जीवन आपल्याला पाहायला मिळतं. 12व्या शतकामधला राजकीय जीवनातला महाराष्ट्र कसा होता हे जर आपल्याला पाहायचं असेल तर लीळाचरित्राकडे जावं लागतं.
तिथे आपल्याला शिंगण देवाचा कान्हर देव तिथे आपल्याला भेटतो, जो आपल्या स्वामींना भेटायला लोणारला आलेला असतो. त्याच्या सोबत त्याचा नातू असतो, त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ असतो, तो महादेव राजा असतो, तो तिथे येतो. पुढे कान्हरदेव मार्गस्थ होतो. त्याचा देहांत झाल्यानंतर यादवांच्या राजसिंहासनावर महादेव राजा बसतो. या महादेव राजा त्याचा देहांत जवळ आल्यानंतर त्याचा जो मुलगा आहे अमनदेव, तो राज्यावर बसतो. पण या कान्हरदेवाचा जो दुसरा पुत्र होता राजा रामदेव, त्याला मात्र सत्ता मिळाली नव्हती आणि म्हणून या रामदेवानं बंड केलं आणि अमनदेवाचे डोळे काढले. सत्ता संघर्षाला सुरुवात झाली. त्याला राज्यभ्रष्ट केलं आणि स्वतः रामदेव राज्यावरती बसला, त्या सिंहासनावर बसला. ही राजकीय जीवनातली सर्व स्थित्यंतर आपल्याला या लीळा चरित्रामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 12व्या शतकातलं राजकारण कसं होतं, राजकीय व्यवस्था कशी होती, ही जर पाहायची असेल तर आपल्याला जावं लागतं ते लीळा चरित्राकडे. या राजकारणामध्ये स्वामी बोलत असताना स्वामी एक वाक्य चरित्रामध्ये येतं, बाई येसने राज्यांतर घडले, अमनदेवाचे डोळे काढले, रामदेव राज्यी बैसला. एवढं मोठं परिवर्तन झालं, हे तुम्हाला लक्षात कसं आलं नाही? स्वामी इंद्रभटांना ही गोष्ट सांगतात आणि हा संदर्भ सांगताना स्वामी चरित्रामध्ये वाक्य सांगतात, कान्हरदेव आस्तिक, तो आस्तिक प्रकृतीचा होता. महादेव राजा राज्यधर्म जाणे आणि रामदेव राजा मात्र हा निपरवसू, याला राजकारणातला कुठलाही संदर्भ अवगत नव्हता. हा संपूर्ण यादवांचं हे महाराष्ट्राचं साम्राज्य संपवणार ही भविष्यवाणी स्वामींनी त्यावेळेला व्यक्त केली. तो रामदेव राज्याचा तो संदर्भ आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतो. राजकीय जीवन या पद्धतीचं आहे. एकाच वाक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातलं 12व्या शतकातलं ते जे जनजीवन आहे ते अस्थिर असलेलं जनजीवन आपल्याला तिथे पाहायला मिळतं. यानंतर आपण या मुद्द्याकडे येतो आहोत, त्या काळातला लीळाचरित्रामध्ये असलेलं कृषी जीवन कसं होतं. हे कृषी जीवन स्वामी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जात होते. एका ठिकाणी नागदेवाचार्य स्वामींच्या म्हणजे सोबत आहेत. स्वामी नागदेवाचार्यांना विचारतात, इतर भक्त परिवार सोबत आहे, शेतामध्ये आऊत सुरू असतं आणि स्वामी विचारतात, तुम्हाला हा आऊत हा नांगर चालवता येतो का? ते म्हणाले, जी यात काय वैशिष्ट्य, हे तर आमचं आयुष्यभराचं काय, आजपर्यंत आम्ही हेच केलं. आणि स्वामी म्हणाले, नेऊन दाखवा. आऊत थांबलेलं होतं, नांगर तिथे नागदेवाचार्य धरतात आणि घेऊन जातात. एका बाजूने तास घालायला सुरुवात करतात, पलीकडच्या टोकापर्यंत शेतामध्ये पोहोचतात. आल्यानंतर स्वामी म्हणतात, आऊत तुम्ही चांगलं नेण्याचा प्रयत्न केला, पण एक गोष्ट चुकली, तुम्ही ओसान फेडू विसरले. ती खाली जे गवत साठलं होतं ते तुम्हाला बाजूला करता आलं नाही. ही गोष्ट तो जेव्हा शेतकरी ऐकतो आणि तो म्हणतो, आजपर्यंत आमचं अख्खं आयुष्य गेलं शेती करण्यामध्ये, पण असा स्वामींसारखा माणूस मी पाहिला नाही, जो गोसावी अवघ्या वहावळाचा बापू. स्वामी सर्व शेतकऱ्यांचे कसे बाप आहेत हे तो शेतकरी आपल्याला सांगतो. स्वामींनी परिसाचा, आधार्याच्या परिसाचा दृष्टांत दिला. स्वामी सूर्याचा दृष्टांत देतात. स्वामी वेगळे वेगळे तिथे इळे आहेत, खिळे आहेत, या सगळ्यांचं वर्णन, या अवजारांचं वर्णन आपल्याला त्या दृष्टांतामध्ये पाहायला मिळतं. स्वामींना भेटायला चामार गोंदाचा खाती म्हणजे लोहार येतो, तोही संदर्भ स्वामी या ठिकाणी सांगतात. म्हणजे एकूणच तत्कालीन जनजीवनातील व्यावसायिक जीवन असेल, कृषीविषयक जीवन असेल, हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. लीळाचरित्रातलं एक वाक्य मला फार आवडतं. आधार्याच्या परिसाच्या दृष्टांतामध्ये एक संदर्भ येतो, तो दृष्टांत मी इथे थोडक्यात सांगतो. तो अन्य संन्यासी, त्याच्याकडे परीस असतो, तो एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी येतो. त्यांचं दैन्य पाहून तो व्याकुळ होतो आणि सांगतो, तुमच्या घरामधले जे अवजार आहेत ते माझ्या पलंगाखाली, त्या बाजेखाली ठेवा. ती पत्नी तिथे ठेवते. तो भल्या पहाटे उठतो. तो पहाटे उठल्यानंतर त्या ठिकाणी त्या झोळीतला परीस काढतो आणि सर्व अवजारांना लावतो. त्या अवजार सर्व सोन्याचे होऊन जातात, पण त्याच्यावर माती असते, अंधारामुळे ते दिसत नाही. तो संन्यासी निघून जातो. निघून गेलेला संन्यासी तो भल्या पहाटे उठतो, तो शेतकरी, आणि ते अवजारं घेऊन शेतीत जातो. तो झाड तोडू बसला तर ती कुऱ्हाड वाकली, तो गवत काढायला गेला तर विळा वाकला, तो कुऱ्हाड घेतली तर कुऱ्हाड वाकली, विळा वाकला. त्याच्या लक्षात येईना, त्याने ते वखर जुंपण्याचा प्रयत्न केला तर पास वाकली. शेवटी तो वैतागला. पहाट होत आलेली होती, अंधार हळूहळू कमी होत होता आणि तो दृष्टांतामध्ये एक शब्द येतो, पापिनी पापिनी कवनाशी बिढार दिले. माझी पत्नी खरं तर दुर्दैवी, कुठल्या साधूला घरात ठेवलं होतं काय माहिती, त्याच्यामुळे माझं संपूर्ण, तिथे वाक्य फार महत्त्वाचं चरित्रामध्ये येतं, आजी माझा सोन्याचा देहाडा वाया गेला.
12व्या शतकातला शेतकरी दिवसाचं मूल्य काय सांगतो? सोन्याचा दिवस. एक दिवस हा सोन्याचा दिवस. मला असं वाटतं वास्तविक शेतकरी जर कुठला 12व्या शतकातला पाहायचा असेल, हा दृष्टांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ते अवजार घेऊन तो घरी येतो, ती कथा पुढे सरकत राहते. घरी आल्यानंतर तो मोठ्या रागाने ते सर्व अवजार अंगणामध्ये टाकतो. पत्नी बाहेर येते. तो म्हणतो, पापीनी पापीनी कवनाची बिढार दिले, कुठल्या साधूला घरात घेतलं, आज माझा सोन्याचा दिवस वाया गेला. हे सांगत असताना तिथे ते जे अवजार त्या अंगणामध्ये टाकल्यामुळे त्याच्यावरची माती निघून गेलेली असती. आता सूर्य वर आलेला असतो, सूर्याची किरणं तिथे पोहोचतात आणि पाहता पाहता ते सोनं दिसू लागतं. पत्नी एका वाक्यात सांगते, त्यांनी तुमच्या दारिद्र्याच्या मुळी इळा घातला. त्यांचे सोन्याचा दिवस तुमचा वाया नाही गेला, त्याने कुजांतर नाही केलं, त्याने तुमच्या जीवनाचं आयुष्यातलं दैन्य नाश केलं. हा महत्त्वाचा संदर्भ तो शेतकरी तिथे बोलताना आपल्याला सांगतो. एकूणच त्या कालखंडामधले विविध दृष्टांत, विविध कथा, विविध घटना आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतात. लीळाचरित्रातलं धर्मजीवन, लीळाचरित्रातलं समाजजीवन, लीळाचरित्रातलं राजकीय जीवन, लीळाचरित्रात इतिहास मिळतो, लीळाचरित्रामध्ये भूगोलसुद्धा मिळतो. 12व्या शतकातला महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या नद्या वाहत होत्या, कुठले कुठले पर्वत होते, या परिसरामध्ये इथल्या देवळांची रचना कशी, इथली गावातली रचना कशी, इथल्या बाजारपेठा कशा होत्या, या सर्व प्रकारचं भौगोलिक वर्णन आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतं. ती ग्रामरचना असेल, पर्वतांची रचना असेल, या सर्व रचना आपल्या लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतं. एकूणच एकाच वाक्यात जर बोलायचं झालं, 12व्या शतकातला समग्र महाराष्ट्राचं चिंतन जर आपल्याला करायचं असेल, दर्शन जर करायचं असेल, तर लीळाचरित्राशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही ठोस पुरावा हातामध्ये भेटत नाही. म्हणून हे लीळाचरित्राचं आपल्या वाङ्मयातलं, आपल्या धर्मजीवनातलं सर्वात अनमोल असणारं भांडार आहे. आजच्या विषयामध्ये या लीळाचरित्राची निर्मिती, लीळाचरित्राचं अद्यत्व, या लीळाचरित्राचं सर्वांगीण महत्त्व आणि लीळाचरित्रातील बांधणी कशी कशी होत गेली, या 4 महत्त्वाच्या टप्प्यांचं आपण चिंतन केलं. लीळाचरित्र अतिशय व्यापक असणारा ग्रंथ आहे. महत्त्वाचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. महाणव संप्रदायानं मराठी भाषेला जे 6,500 ग्रंथ दिले, या 6,500 ग्रंथाचा पाया जर काय असेल, हा लीळाचरित्र ग्रंथ आहे. स्वामींनी वटबीजाचा न्याय दिलेला आहे. आपल्या शास्त्रकारांनी त्याचा विस्तार पुढे केलेला आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वडाच्या बीजामध्ये शाखोपशाखी पत्रोपपत्री अवघा वट सामावलेला असतो, एवढं सर्व त्या बीजामध्येच असतं. ते बीज मातीमध्ये पडतं, त्याला पाणी मिळतं, सूर्यप्रकाश मिळतो, हळूहळू तिथे रोप निर्माण होतं आणि मोठा वटवृक्ष तयार होतो. वटवृक्ष तयार झाला, पण तो अगोदर सामावलेला कशामध्ये होता? त्या बीजामध्ये होता. लीळाचरित्र हा महानुभाव संप्रदायाच्या तत्वग्रंथाचा बीज ग्रंथ आहे. हा पायाभूत असणारा ग्रंथ आहे. 6,500 ग्रंथांचा पाया जर कुठला असेल, हा लीळाचरित्र ग्रंथ आहे. तो बीज रूपानं आपल्याला पाहायला मिळतो. कारण भविष्यात येणाऱ्या सर्व ग्रंथांचं बीज या लीळाचरित्रामध्ये सामावलेलं आहे. मग तत्त्वज्ञान रूप असेल, दिनचर्यात्मक असेल, गद्यग्रंथ असतील, पद्यग्रंथ असतील, भाष्यग्रंथ असतील, महाभाष्य ग्रंथ असतील, त्यानंतर टीपग्रंथ असतील, या सर्वांचा विषय आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतो. म्हणून लीळाचरित्राचा विषय जाऊ ग्रंथाच्या गावा या सदरामध्ये आजचं आपलं दुसरं सत्र होतं, आपण या ठिकाणी घेतला. याच्यात लीळाचरित्राचा एक भाग आज आपण अभ्यासला. पुढच्या म्हणजे रविवारी आपण लीळाचरित्राचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत, ज्याच्यामध्ये लीळाचरित्रामध्ये दिसणारं स्वामींचं व्यक्तिमत्व, लीळाचरित्रामध्ये आढळणाऱ्या भक्तजनांचे वेगळे वेगळे व्यक्तिचित्र, त्यांचा स्वभाव आणि सर्वात महत्त्वाचा वाङ्मयीन मूल्यमापन, लीळाचरित्राची भाषाशैली, लीळाचरित्रातील वर्णन कौशल्य, लीळाचरित्रातील शब्दरचना, लीळाचरित्रातलं व्याकरण, या वाङ्मयीन संदर्भातली जी काही भावना आहे, विचार आहे, आणि लीळाचरित्रातल्या व्यक्तिरेखा, लीळाचरित्राचे नायक असणारे सर्वज्ञ श्री चक्रधर, त्यांचं आकलन, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं विचारदर्शन, हा सर्व व्यापक प्रकारचा विचार आपण लीळाचरित्राचा जाऊ ग्रंथाच्या गावा याचं जे तिसरं सदर म्हणजे पुढचा येणारा जो रविवार आहे, त्यावेळेला आपण या लीळाचरित्राच्या दुसऱ्या संदर्भाचं चिंतन अर्थात अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अशा पद्धतीचा हा विचार आज या ठिकाणी आपल्या म्हणजे समोर व्यक्त केला. श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन म्हणजे समिती यांनी हा विचार म्हणजे खरं म्हणजे मी तुमच्याशी संवाद करतो आहे, परंतु या 8 दिवसामध्ये असे अनेक साधक आहेत, असे अनेक अभ्यासक आहेत ज्यांनी मला ही माहिती म्हणजे या ठिकाणी दिलेली आहे, हे पुरावे उपलब्ध करून दिले. अनेक अभ्यासक आहेत. या सर्वांच्या माध्यमातून हा विचार मी आपल्या म्हणजे समोर ठेवू शकलो. या सर्वांची या ठिकाणी म्हणजे मनपूर्वक कृतज्ञता म्हणजे या ठिकाणी व्यक्त करतो.